प्रश्न क्रमांक 2 आहे. पुढील निश्चयकाच्या किमती काढा. पहिल्या क्रमांकाचा निश्चयक दिलेला आहे -1 7 2 4. तर या निश्चयकाला उकलमध्ये जसेच्या तसे आपण लिहून घेतलेला आहे -1 7 2 4 आणि याला आपल्याला सोडवायचं आहे बरोबर. हे जे -1 आहे याला इथे कंसात घ्यायचं आहे. -1 ला आपण कशासोबत गुणू? 4 ने गुणू. म्हणजे -1 गुणिले 4 मायनस, आता कोणाचा गुणाकार करावा लागेल? आता हा 7 चा गुणाकार कोणाशी करावा लागेल? तिरपा गुणाकार म्हणजे 2 शी करावा लागेल. म्हणजे इथे आपल्याला काय लिहायचं आता? 7 गुणिला आपल्याला इथे लिहायचं आहे 2. त्याच्यानंतर इथे बरोबरचं चिन्ह जसं तसं. -1 गुणिला 4 किती होते? हे होतं -4. हे मायनस जसेच्या तसे 7 गुणिला 2 7 दुणे 14. हे बरोबरच्या जागी बरोबर. मायनस मायनस प्लस म्हणजे कोणती क्रिया करावी लागेल आपल्याला? प्लसची. म्हणजे 4 + 14 18 झालेला आहे. आणि हे इथे बघा 14 ही मोठी संख्या आहे, त्याचं चिन्ह इथे मायनस आहे म्हणून आपण इथे मायनस घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्यातला पहिला गणित सोडवलेला आहे. आता दुसऱ्यातलं दुसरं गणित निश्चयक आहे 5 3 - 7 0. याला उकलमध्ये जसं तसं आपण लिहिलं. याला बरोबर कोणाचा गुणाकार? तिरपा गुणाकार. 5 चा गुणाकार कोणाशी करावा लागेल? 0 शी. म्हणजे 5 गुणिला इथे आपल्याला काय करावं लागेल? 0 करावे लागेल. मायनस, आता कुणाचा गुणाकार? या 3 चा गुणाकार कुणाशी? तर इथे तिरपा -7 शी. म्हणजे इथे आपल्याला कंसात 3 गुणिला इथे काय येणार आहे? -7 येणार आहे. -7 आपण इथे लिहिलेलं आहे. इथे 5 गुणिला 0 किती झालेला आहे? 0 झालेला आहे. हे झालं मायनस आणि 3 गुणिले 7 हे किती होत आहे? 21. आणि कंसामध्ये +3 चं जे प्लस आहे आणि हे मायनस आहे. प्लस मायनस इथे मायनस येईल. बरोबरच्या खाली बरोबर, शून्यच्या खाली शून्य, मायनस मायनस प्लस होते आणि हे 21. बरोबर किती आलेलं आहे उत्तर? 21 आलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे गणित सोडवलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. निश्चयक आहे 7/3 5/3 3/2 1/2. याला उकलमध्ये जसंच्या तसं आपण लिहून घेतलेलं आहे. आता या निश्चयकाची किंमत आपल्याला काढायची आहे, तर बरोबरचे चिन्ह आपण समोर घेतलेलं आहे. इथे 7/3 ला कशासोबत गुणाकार करायचा? 1/2 सोबत. म्हणजे इथे 7/3 गुणिला 1/2 मायनस इथे 5/3 गुणिला 3/2. 5/3 गुणिला 3/2 याच्याशी गुणाकार करायचा आहे. बरोबर इथे याचा गुणाकार करूया आपण. 7/3 गुणिले 1/2. 7 गुणिला 1 7 छेद 3 गुणिले 2 6 झालेला आहे. मायनस 5 3 15 छेद इकडे 6 झालेला आहे. इथे दोघांचाही छेद समान आहे. छेद समान असल्यामुळे छेद जसंच्या तसं आपण इथे लिहून टाकूया. 7 - 15 हे 7 - 15. आता 7 - 15 जे होते ते -8/6. आता 8 आणि 6 मध्ये 2 चा भाग जातो. 2 त्रिक 6 2 चो 8. मग आपल्याला उत्तर इथे -4/3 मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2 पूर्ण सोडवलेला आहे.